ही भरती राम भरोसे चालू आहे। कारण कोकणामध्ये इतका पाऊस असतो, जर समजा मी आज ग्राउंडला गेलो आणि माझं ग्राउंड चांगलं बसलं, उद्या उठून एका मुलाचं ग्राउंड खराब बसलं, तर त्या खराब बसण्याला कारण कोण? त्याला जबाबदार शासनच असेल। कारण अशा प्रकारची भरती प्रक्रिया आत्तापर्यंत कधी राबवली गेलेली नाही। आणि आता माझी 12 तारखेला मला कारागृहाची तारीख आहे आणि 13 तारखेला मला अमरावती ड्रायव्हरची तारीख आहे। आता एवढा दूरचा पल्ला मी कसं काय गाठायचा? माझा स्वतःचा पर्सनल विषय। तर असे महाराष्ट्रात अनेक पोरं आहे, नेमकी शासनाने एवढा विचार करावा ना की आर्थिक परिस्थिती भरती करणाऱ्या पोराची केवढी राहते, कशी राहते, त्याची मेंटॅलिटी कशी राहते। तुम्ही उठता सुट्टा डायरेक्ट हॉल तिकीट सोडताय मुलांना, या उद्या या परवा या। आणि पहिली गोष्ट तुम्ही डबल फॉर्म बी कॅन्सल केलेली। यावर्षी एखाद्या मुलाचं ग्राउंड नाही बसलं तर तो डिस्क्वालिफाय होईल आणि पुढच्या वर्षी कसं काय येईल तो? त्याच्याकडे तेवढा पैसा पाहिजे, त्याची मेंटॅलिटी तेवढी स्ट्रॉंग पाहिजे। माझी मागणी एकच आहे, जर तुम्ही ग्राउंड घेताय पावसाळ्यामध्ये तर 100% पोरांची सुविधा करा, पोरांची हाल नाही व्हायला पाहिजे। आणि जर आम्ही ज्या त्या जिल्ह्याला पोचलोय, समजा आज माझं ग्राउंड आहे आणि आज तिथं पाऊस पडो का ढगफुटी हो, तर आमचं ग्राउंड व्हायलाच पाहिजे। कारण आमची परिस्थिती एवढी काही स्ट्रॉंग नाही राहत की आम्ही 500 किलोमीटर परत 10 दिवसांनी तुम्ही बोलवशाल येऊ। आणि आमची मेंटॅलिटी आम्हाला डिस्टर्ब करणं हे शासनाला बी मागात पडू शकतं। त्यामुळे जर भरती प्रक्रिया घ्यायची असेल तर तुम्ही पूर्ण विचारानेशी आणि पूर्ण तयारीनेशी घ्या, नाही तर पावसाळा जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही भरती प्रक्रिया सुरू करा। तुम्ही आमचा विचार करा तरच आम्ही तुमचा विचार करू, नाहीतर आता भरपूर दिवस झाले, आता आम्ही तुमचं काही मनावर घेणार नाही। शिरसाळे धुळ्याला प्रॅक्टिस करतो स्टेडियमला। माझा एक मुद्दा असा आहे की 31 डिसेंबर 2023 पर्यंत सरकारने सांगितलं होतं की वयवाढी कोविडमुळे मिळेल, तर त्याच्यात एक संधी सगळ्यांना दिली गेली पाहिजे। आणि एक असा मुद्दा आहे की पावसाळ्यात ग्राउंड असल्यामुळे माझ्या ग्राउंडला समजा आज पाऊस नाही, मी 42 मारलं आणि माझ्या मागच्या मुलाने 34 मारलं किंवा 36 मारलं, तो 6 मार्क 4 मार्क मायनस होईल। हे कुठेतरी सरकारने आमचा विचार केला गेला पाहिजे। आम्ही सरकारचा विचार करतो, जे आधी पण सरकारने 18,000ची भरती घेतली, आता परत 17,000 घेतली। आम्ही सरकारबद्दल विचार करूच, सरकारने अशी कुठलीच मनात भूमिका पावली नाही की आमचा विचार करणार नाही। सर, तुम्ही आमचा विचार करता, आम्ही नक्की तुमचा विचार करून तुम्हाला विधानसभेला दाखवू की तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे। तुम्ही फक्त आमच्या एवढ्या भावना समजून घ्या। आम्ही सगळे गरिबाचे मुलं असतो, 400-500 किलोमीटर जातो, 1000-2000 खर्च होतो। जर ग्राउंड कॅन्सल झाला तिथून घरी येऊ परत जाऊ, त्याच्याने माइंड डिस्टर्ब होईल। तर आमचा विचार करा सर तुम्ही, बस। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।